नमस्कार मित्रांनो. आज आपण दादा पवार यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे. त्यांनी 10 गुंठे वांग्याच्या प्लॉटमध्ये विक्रमी उत्पादन घेतले. तर त्यांचं आपण आज मनोगत जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण सध्या ह्या वांग्याच्या प्लॉटमध्ये बसलोय आणि हे क्षेत्र आहे 10 गुंठ आणि याच्यामध्ये रोपाची संख्या आपण 420 बसवलेली आहे आणि या 420 वांग्याच्या रोपामधनं आपल्याला 600 कॅरेटचं विक्रमी उत्पादन भेटलं आणि या वांग्याची लागवड आपण 1 जून 2025 ते आता सध्या 7 मार्च 2026 म्हणजे साधारणतः 9 महिनं या प्लॉटला पूर्ण झालं आणि सुरुवातीचं 2 महिने सोडलं तर आपल्याला 7 महिन्यामध्ये 600 कॅरेटचं विक्रमी उत्पादन या वांग्याच्या प्लॉटमध्ये भेटलं आणि आम्ही आवर्जून सांगेन की हे सुरुवातीपासून ते शेवटच्या तोड्यापर्यंत म्हणजे काल आपला शेवटचा तोडा झाला आणि शेवटच्या तोड्यापर्यंत आपल्याला हा एकदम क्वालिटीचा माल या प्लॉटमधून मिळाला आणि ह्या प्लॉटला जे मार्गदर्शन भेटले ते आमच्या धोंडेवाडी गावचे माधवानंद चव्हाण साहेब, राहणार धोंडेवाडी, तालुका पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटचं सुरुवातीपासून व्यवस्थापन करण्यात आलं. दादा पवार यांनी 10 गुंठ्यात जवळपास 600 कॅरेट असं उत्पादन घेतलेलं आहे. तर यासाठी यांनी काहीतरी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी किंवा वेगळं खत व्यवस्थापन काय केलंय का? आपण हे त्यांच्याकडं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. खरं तर चव्हाण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्लॉटचं पूर्ण व्यवस्थापन आपण केलं आणि वेळोवेळी स्प्रे नियोजन असेल किंवा विद्राव्य खताचं नियोजन असेल, ही चव्हाण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या प्लॉटला केलं. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक ह्या तिन्ही गोष्टीचं एकात्मिक खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे असं आता ही काळाची गरज आहे. आता रासायनिक निविष्ठा आपल्याला कृषी केंद्रामध्ये मिळतात, काय पाहिजे ती खतं आपल्याला मिळतात. सेंद्रियमध्ये आपण या प्लॉटला शेणखताचं शेणखत वापरलेलं होतं आणि ज्यावेळेस जैविक वापरायची वेळ आली, त्यावेळेला अशा काही गोष्टी समोर आल्या, की आज सर्वात मोठी जर फसवणूक काय असेल, तर ती जैविकमध्ये आहे. कारण जर का आपण खताच्या दुकानात बघितलं, तर आज गूळ पाणीसुद्धा तुम्हाला भरून 5 लिटरच्या कॅनमध्ये दिलं जातं. मग आता जैविक काय वापरायचं? तर हा सर्वात मोठा प्रश्न ज्यावेळेस पुढे उभा राहिला, त्यावेळेस आपण काय त्याच्यावर थोडं YouTube असेल, Facebook असेल, या गोष्टीवर थोडासा हे दिल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर जीवामृतचा आपण ह्याच्या अगोदर पण प्रयोग केलेला आहे इथं. मग सर्वात बेस्ट प्रयोग जीवामृतचा आहे, म्हणजे स्लरीचा आपण इथं वापरण्याचा हे केला आणि या जीवामृतमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग केलेला आहे इथं आणि त्याचं अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला भेटले आणि त्या काही गोष्टी आपण आता सध्या शेअर करण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांना. तर आता ह्यांनी स्लरीचा उपयोग केलाय असं त्यांचं म्हणणं येतंय. तर आपण ह्यांनी स्लरी कशी तयार केली आणि पिकाला याचा किती परिणाम होतो या, ते आपण जाणून घेऊया. प्रथमतः 9 महिन्यामध्ये आपण सुरुवातीपासून इथं स्लरीचा वापर करतोय आणि सुरुवातीला मी स्लरी का वापरावी आणि स्लरीचं काय फायदा येतं, याची थोडक्यात तुम्हाला माहिती अगोदर देतो. अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं, तर रासायनिक खतं टाकून सुद्धा रिझल्ट भेटत नाहीत. याचं एकमेव कारण काय झालं, तर जमिनीतलं जीवाणूची संख्या कमी झाली. जमिनीतलं सुपीकता कमी झाली. जमिनीची सेंद्रिय करप कमी होत चालला. म्हणून आपल्याला काय होतंय, की जी आपण रासायनिक खतं जरी टाकली, तरी ती आपटेक होत नाहीत. म्हणजे जीवाणूची संख्या कमी झाल्यामुळं ती खतं तशीच पडून राहते तिथं. आणि आता जीवाणू वाढवायचं म्हणलं किंवा जमिनीचा सेंद्रिय करप वाढवायचा असेल, तर त्याला जैविक शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. म्हणजे बरोबर. जैविक स्लरी वापरल्याशिवाय तुम्हाला आता कुठलाही पर्याय उरलेला नाही. अलीकडच्या काळामध्ये जमिनीला विश्रांती भेटत नाही. सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेत. मग जर जमिनीला विश्रांती नाही भेटली, तर जीवाणू वाढत नाहीत आणि जीवाणूची वाढ न झाल्यामुळं, जमिनीमध्ये जीवाणूची संख्या कमी झाल्यामुळं खतं आपटेक होत नाहीत आणि म्हणावा असं रिझल्ट भेटत नाही. याच्यामुळं खर्च वाढत चालला आणि उत्पादन घटत चालले. तर आता जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि जीवाणू वाढवण्यासाठी आपल्याला अशी जैविक स्लरी वापरणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळं काय होतंय, स्लरीमुळं जमिनीची सुपीकता वाढत जाते. जमिनीमध्ये अतिशय चांगला असा सेंद्रिय करप वाढतोय
जी काय आपण जमिनीमध्ये पालापाचोळा, काडी कचरा, शेणखत, कंपोस्ट ह्या गोष्टी ज्या आपण टाकत असतोय, याच्यामुळं काय होतं, हे कुजवण्याचं काम ही स्लरी करते. आज बाजारामध्ये जैविक खतं भरपूर आहेत, परंतु ते 1 लिटर 2 लिटरनं तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही किंवा सुपीकता लगेचच तेवढ्या 1-2 लिटरनं जमिनीची वाढत नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्लरीमध्ये सुद्धा सातत्य ठेवणं गरजेचं आहे. जैविक खतं अशी आहेत की ते लगेचच आज टाकलं म्हणजे उद्या रिझल्ट भेटत नाही. बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, की स्लरी आज सोडली, तर लगेच दुसऱ्या दिवशी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही बरोबर. किंवा सुपीकता वाढत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला जीवामृतमध्ये किंवा स्लरीमध्ये सुद्धा सातत्य ठेवणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात काय होतंय, 1-2 200 लिटरचं बॅलर एक स्लरी केली, सोडली आणि आपल्याला रिझल्ट दिसून येत नाही. तर स्लरीचं काम काय असतं, जीवन वाढवायचं, पालोपाचोळा जो आहे, कचरा आहे, कुजवण्याचं काम स्लरी करते आणि हळू ही सुपीकता वाढत जाते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीतली वाढते आणि ही वाढल्यामुळं पिकं जोमदार वाढतात. एकदम त्याची कॅनोपी चांगली वाढते आणि त्याच्यामुळं जास्त कालावधीपर्यंत ही पिकं आपल्याला उत्पादन देत असतात. त्याच्यासाठी आता स्लरी वापरणं ही काळाची गरज आहे आणि जैविकमध्ये जीवामृतसारखं एकदम कमी खर्चातलं दुसरं कुठलंही औषध आता सध्या उपलब्ध नाही. कारण जैविकमध्ये एवढी मोठी फसवणूक आहे. त्याच्यामुळं एक ठराविक जर कंपन्या सोडल्या, तर जैविकसारखी कुठलीच आता सध्या फसवणूक चालू नाही शेतकऱ्यांसाठी. बरोबर आहे सरांचं. आपण घरच्या घरी स्लरी बनवून कमी खर्चात जो वांग्याचा प्लॉट घेतलाय, तर त्याबद्दल आम्हाला काय थोडं सांगा? आता जीवामृतची स्लरी मी सुरुवातीला बनवत होतो, चालू होती. ज्यावेळेला आपल्याला ह्या वांग्याच्या फळासाठी थोडासा कलर कमी वाटायला लागला किंवा चकाकी थोडीशी कमी वाटत होती. त्यावेळेला आम्ही ह्या प्लॉटचं जे मार्गदर्शन ज्यांच्याकडे हा प्लॉट मार्गदर्शनासाठी होता ते चव्हाण साहेब यांच्यासोबत ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला आपल्याला. ते फॉर्म्युला मी आता तुम्हाला सांगतो, की आता जीवामृतचा थोडा बेसिक कन्सेप्ट आपण पहिल्यांदा समजून घेऊया, की याच्यामध्ये शेण, गूळ आणि गोमूत्र ह्या 3 गोष्टी बेसिक आहेत. याच्यामध्ये काही बदल नाही. ह्या 3 गोष्टीशिवाय जीवामृत बनत नाही. ह्याच्याशिवाय स्लरी तयार होत नाही. शेण, गूळ आणि गोमूत्र या 3 गोष्टी बेसिक आधी लक्षात ठेवायच्या. शेण आपल्याला घ्यायचं आहे, देशी गाईचं 10 किलो आणि गोमूत्र 2 लिटर ते 5 लिटरपर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि गूळ काळा गूळ सेंद्रिय असतो तो 2 किलो घ्यायचा आहे. जो दुकानामध्ये जर तुम्ही स्लरीसाठी गूळ जर मागितला, तर ते दुकानदार तुम्हाला वेगळा काळा गूळ देतात. आता हे प्रमाण आहे ते 200 लिटरचं आहे. 200 लिटरसाठी 10 किलो शेण, 5 लिटरपर्यंत गोमूत्र आणि 2 किलो गूळ. या 3 गोष्टी कन्सेप्ट ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आता ही 3 गोष्टी आपण तयार करून 4-5 दिवसा अंतराने आपण देत होतो. परंतु ह्याच्यासोबत अजून काही गोष्टी आपण ॲड केल्या आणि एक 4-5 प्रकारच्या स्लरी आपण तयार केल्या. ही थोडक्यात मी आता तुम्हाला सांगतो. पहिली जी स्लरी आपल्याला चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी तयार केली, त्याच्यामध्ये शेण, गूळ आणि गोमूत्र याच्यासोबत आपण सरकी पेंड 5 किलो घेतली, शेंगदाणा पेंड 5 किलो आणि पेंड के-एस-बी आणि पी-एस-बी अर्धा-अर्धा लिटर आणि घरचं ताक 2 लिटरपर्यंत तुम्ही घेऊ शकताय. तर ताक का घ्यायचं? तर ताक स्लरी आंबवण्याची प्रक्रिया फास्ट होते आणि ताकापासून, दुधापासून पिकाला कॅल्शियम अतिशय चांगलं भेटतं. त्याच्यासाठी तुम्हाला ताक वापरायचं आहे. आता प्रत्येक स्लरी तयार करताना 4 दिवस स्लरी सकाळ-संध्याकाळ हलवायची आणि 5व्या दिवशी ही स्लरी आपण सोडायची. तर सरकी पेंड, शेंगदाणा पेंड याच्यामुळं काय होतंय, फळावर अतिशय चांगल्या प्रकारे चकाकी येते आणि अगदी कलर अतिशय चांगला येतो आणि त्याच्यामुळं जमिनीमध्ये पण अतिशय चांगल्या प्रकारे मुळीला ही स्लरी काम करते. ही आपण स्लरी जी ही पहिली स्लरी आहे, ही चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण तयार केली होती आणि ह्याचे अतिशय चांगले रिझल्ट ज्यावेळेस मला भेटले, त्यावेळेस आणखीन काय स्लरी आपल्याला तयार करता येते का? त्याच्यावर आपण थोडीशी माहिती गोळा केली आणि आणखीन एक 4 प्रकारच्या स्लरी आपण तयार केलेल्या आहेत, ही रिझल्ट भेटल्यानंतर. बरं. अजून कुठल्या प्रकारचे आपण केले ते त्यांची पण माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या थोडी. आता 2 नंबरची जी स्लरी आहे, याच्यामध्ये शेण, गूळ, गोमूत्र ही बेसिक तुम्हाला सांगितले आहे. त्याच्याबरोबर आपण झायडेक्स कंपनीचं जे झायटोनिक एम हे जे नर्सरी किट आहे, हे ह्या सोबत आपण ॲड केलं होतं. 4 दिवस ते स्लरीसोबत भिजू घातलं. सकाळ-संध्याकाळ ही स्लरी 4 दिवस हलवली आणि 5व्या दिवशी ही स्लरी आपण ह्या वांग्याच्या पिकाला दिली. तर ह्याचे जी मुळीसाठी ही जे नर्सरी किट आहे झायटोनिक एम
अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं. जमीन भुसभुशीत करण्यासाठी, जमिनीमध्ये सुपीकता वाढवण्यासाठी स्लरीच्या माध्यमातून जर आपण ही अशी जोड दिली, तर अगदी जीवाणू वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या सुद्धा स्लरीनं आपल्याला रिझल्ट दिले. प्रत्येक स्लरी आपण टप्प्याटप्प्यानं ज्यावेळेस 8-10, 8-10 वेळा हे प्रयोग आपण आपल्या शेतात केलेले आहेत. आणखीन काय प्रयोग आपण केले होते, पण ज्या गोष्टीचा आपल्याला रिझल्ट भेटले, त्याच गोष्टी आपण आता शेतकऱ्यापर्यंत ह्या शेअर करण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. ह्या सुद्धा स्लरीचा आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट भेटला. आता तुम्ही 2 नंबर पर्यंत स्लरी सांगितले आणि त्यांचा रिझल्ट पण सांगितला. आता 3 नंबरचं स्लरी सांगा. 3 नंबरची जी स्लरी आहे ती शेण, गूळ आणि गोमूत्र याच्यासोबत आपण इफको कंपनीचं सागरिका ह्या प्रॉडक्ट आपण वापरला. हा जो प्रॉडक्ट आहे हा समुद्री शेवाळापासून बनवलेला आहे. आणि या स्लरीनं जी आपल्या झाडाची जी ग्रोथ आहे किंवा जी पानाची कॅनोपी आहे, जो हिरवापणा आहे, हा अतिशय चांगला प्रकारे टिकून राहतोय. त्याचे रिझल्ट लगेच 2 दिवसामध्ये दिसून येते ते. आणि ही स्लरीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. जो सातत्य जे फळामध्ये जे हिरवापणा पाहिजे असतो आपल्याला देठामध्ये किंवा चकाकी जी पाहिजे असते, ती ह्या स्लरीनं आपल्याला चांगली प्रकारे मिळालेली आहे. आता आपण वळूया 4 नंबरच्या स्लरीकडे. 4 नंबरची स्लरी कोणती होती? 4 नंबरची स्लरी जी आहे ती आपण शेण, गूळ आणि गोमूत्र याच्यासोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जे मिलांचा असेल किंवा रेमेडी असेल किंवा टाटा कंपनीचं रॅलिस आपण जे वापरलं आणि आपल्याला रिझल्ट भेटला तो टाटा कंपनीचा रॅलिस हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते आपण स्लरीसोबत ॲड केलं आणि ह्याचं रिझल्ट एवढं छान मिळालं, एवढी झपाट्याने जीवाणूची वाढ होते की जे झाडामधला अतिशय जो ट्रेस असतो, ताण असतो, तो अजिबात झाडावरती येत नाही. आणि ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यातसुद्धा अतिशय चांगले फायदे या वांग्याच्या पिकासाठी झाले. किमान महिन्यातून एकदा तरी हे सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी शेतकऱ्यांनी ह्या फळबागा असतील किंवा ही व्हेजिटेबलची पिकं आहे ती त्याच्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. अतिशय सुंदर असं रिझल्ट हे जे आहेत आणि त्याचा आपल्याला 100% फायदा झाला. आता 5 नंबरची आणि शेवटची स्लरी आपल्याला सांगत आहेत बघा. आता ही स्लरी वापरत असताना, जे प्रयोग करत असताना सर्वात जास्त आणि एकदम छान रिझल्ट जे आपल्याला भेटले, ही शेवटची स्लरी. त्याच्यामध्ये शेण, गुळ आणि गोमूत्र याच्यासोबत जे आपण ॲड केलं होतं ते ॲझोटोबॅक्टर अर्धा लिटर आणि रायझोबियम अर्धा लिटर. या 2 गोष्टी ह्या स्लरीमध्ये ॲड केली आणि तिसरा प्रॉडक्ट ह्याच्यासोबत ॲड केला होता तो PSB अर्धा लिटर. तर ॲझोटोबॅक्टर काय काम करतं, तर जमिनीतलं नत्र स्थिर ठेवायचं काम ही ॲझोटोबॅक्टरची स्लरी करते. आता जर अलीकडच्या काळात बघितलं, तर सर्वांच्या जमिनीतलं नत्राचं प्रमाण हे कमी होत चालले आणि पिकाचा मुख्य स्रोत हा नत्र आहे. नत्राची खूप गरज असते आणि हे नत्र जमिनीमधलं कमी होत चालल्यामुळं पिकं सध्या म्हणावं असं आपल्याला उत्पादन भेटत नाही. आणि नत्र आपण रासायनिकच्या माध्यमातून जर द्यायला गेलो, युरिया असेल, अमोनियम फॉस्फेट असेल, तर ह्याच्यामुळं त्याचा दुष्परिणाम भरपूर आहेत. ह्याच्यासाठी आपण स्लरीवर भर देतोय. स्लरीच्या माध्यमातून नत्र, स्फुरद, पालाश आणि दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे याला भेटतात. आणि जे स्लरीमध्ये आपण गोमूत्र वापरतो देशी गाईचं, याच्यामध्ये सुद्धा 2.5% नत्र येतं आणि 2.5% राहिलेली लोह असेल, तांबे असेल अशी अन्नद्रव्य गोमूत्रामधून डायरेक्ट भेटतात. आणि गोमूत्र तुम्ही कमी जास्त वापरत तर ह्याचा कुठलाही दुष्परिणाम या पिकावर होत नाही. आणि ही जी स्लरी आहे ॲझोटोबॅक्टर वापरलेली, ही स्लरीनं जमिनीमधलं नत्र स्थिर राहिल्यामुळं पिकं अतिशय एक लेवल आपल्याला कंटिन्यू उत्पादन देतात. आणि आपला जो रासायनिकचा खर्च आहे तो अतिशय कमी होतो. त्याच्यामुळं ही ॲझोटोबॅक्टरची स्लरी आहे, ही 100% शेतकऱ्यांनी ह्याचा वापर करावा. त्यावेळेस सगळ्याचं प्लॉट वाया गेलतं वांग्याचं. त्यावेळेस ह्यांनी फक्त आणि स्लरीच्या माध्यमावर जोर देऊन आणि देशी वांगी आहे ती बरं का. महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बाकीच्या जातीसारखी जास्त उत्पादनाची वांगी नसून कमी म्हणजे कमी फळ लागणारे हे ती वांगी आहे ती. आणि त्याचं उत्पादन 600 कॅरेट यांनी घेतलं आणि तेही विक्रमी दरानं. त्यामुळं हे नवलच करण्याजोगी गोष्ट आहे. आपण त्यांचं अभिनंदन करू या गोष्टीसाठी. आता खरं बघायला गेलं तर ह्या प्लॉटला अतिवृष्टीचा पण फटका बसला
अतिवृष्टीमध्ये या प्लॉटमध्ये पाणी वाहत होतं. या प्लॉटला पाझर लागला. त्या काळात अशी कंडिशन आली की आता प्लॉट जातो की काय असं वाटत होतं. परंतु जमिनीची सुपीकता वाढली. जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढल्यामुळं पाझर जरी लागला तरी निचरा फास्ट झाला. त्याच्यामुळं मुळी चालू राहिली. त्याच्यामुळं आपल्या ह्या प्लॉटमधलं एक सुद्धा झाड त्या पिरियडमध्ये गेलं नाही. ह्याचं एकमेव कारण आपण जीवामृतची स्लरी ही सातत्याने वापरत होतो. जे माझ्याजवळ सोबत शेतकरी जे वांगी घेऊन येत होते, त्यांचं प्लॉट लगेच 2-4 दिवसामध्ये मुळी चेकअप झाल्यामुळं प्लॉट पूर्ण फेल गेले. परंतु आपल्या प्लॉटला काही सुद्धा झालं नाही आणि कंटिन्यू सातत्यानं उत्पादन चालू राहिलं. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर ह्या वर्षी विक्रमी थंडी पडली, कडाक्याची थंडी पडली. या थंडीमध्ये सुद्धा ज्यावेळेस ऊन पडत नसतं, जे अन्न तयार करायची जी क्रिया असते ती व्यवस्थित होत नव्हती. तरीसुद्धा ह्या प्लॉटनं आपल्या ह्या प्लॉटची मुळी अतिशय चांगल्या प्रकारे चालली. त्यामुळं उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप तयार झाला नाही. कंटिन्यू एकही दिवस खाडा न होता त्या प्लॉटनं आपलं उत्पादन अतिशय चांगलं दिलं. आम्हाला एक प्रेक्षकांना आमच्या जाणून घ्यायचं आहे की बाबा ह्या 10 गुंठ्याच्या प्लॉटला सुरुवातीपासून किती खर्च झाला, त्यात रासायनिक खताचा खर्च किती, सेंद्रिय खताचा खर्च किती, जैविक खताचा खर्च किती? खरं बघायला गेलं तर आपल्याला जीवामृतच्या स्लरीमुळं अतिशय कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन भेटलं. आता वांग्याच्या पिकाला नियमाप्रमाणे म्हणलं तर प्रत्येक महिन्याला हा बेसल डोस द्यावा लागतो. परंतु आपण या वांग्याच्या पिकाला ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये फक्त एक बेसल डोस दिला होता. ज्यावेळेस थोडंसं झाडावरती डेफिशियन्सी जाणवायला लागली, त्यावेळेला चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण 10-26ची एक बॅग आणि निंबोळी पिंडीची 2 पोती आपण या प्लॉटला दिली. परंतु 9 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त एक बेसल डोसवर हा प्लॉट कंटिन्यू आपल्याला उत्पादन देत राहिला. अजून सुद्धा हा प्लॉट 2-3 महिने आपल्याला उत्पादन देऊ शकला असता, पण आपल्याला पुढील सीझन आता घ्यायचा आहे. ही जमीन आता नांगरून आपण विश्रांतीसाठी ठेवतोय. आणि बाकीचा खर्च म्हणसाल तर विद्राव्य खताचं पण एकदम कमी ह्याच्यामध्ये आपण ह्याला फर्टिगेशन केलं होतं साहेबाच्या मार्गदर्शनाखाली. अगदी कमी ह्याच्यामध्ये 4-5 दिवसाला आपण 1-1 किलो 12-61 असेल, 0-52 असेल किंवा 13-40-13 अशी खतं आपण 1-1 किलोच्या प्रमाणामध्ये ह्याला देत होतो. ह्याच्या व्यतिरिक्त खत व्यवस्थापनामध्ये आपण जास्त काही खर्च केला नाही. तर शेण, गुळ आणि गोमूत्र. आता शेण टाकल्यानंतर ड्रीपला सोडायला आपल्याला अडचण येते. त्यासाठी आपण बघू शकता, जरा इकडे कॅमेरा इकडे आणा. तर काय करायचं आहे, शेण जे 10 किलो आपण शेण घेतोय ते असं एक कपडा घ्यायचा आणि या कपड्यामध्ये असं गाठोडं करून हे शेणाचं आतमध्ये सोडून द्यायचं. हे असं व्यवस्थित बांधून घ्यायचं, तुम्ही बघू शकता. आणि हे पाण्यामध्ये सोडून द्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, याचा फायदा असा होतोय की शेण आपण ड्रीपला पुन्हा सोडताना काय अडचण नाही. गुळाचं पाणी होतंय, गोमूत्राचा काही विषय येत नाही. त्याच्यामुळं शेण टाकत असताना ते डायरेक्ट न टाकता एका जुन्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून व्यवस्थित ते आतमध्ये सोडायचं. ही जो 200 लिटरचा ड्रम आहे तो आपण उंचीवर तिथे ठेवलेला आहे. आणि हा आपला पाठीवरचा पंप आहे चार्जिंगचा, जेणेकरून ह्या तोटीच्या खाली हा बसेल या हिशोबाने ह्याची उंची आपण सेट केली होती. आता बॅलरमधनं पाणी काढून पुन्हा पंपात भरण्यापेक्षा या पद्धतीनं आपण हा जुगाड केला होता. आणि बाजारामध्ये असा ह्या पंपाला जो नोझल आहे, नोझल काढून असा प्रकारचा आहे जॉईनर भेटतो. हा जॉईनर इथं बसवून 16 mm ची ड्रीपची नळी या ठिकाणी बसवली जाते आणि ती सबलाईनला जोडून आपण ही स्लरी सोडत होतो, जेणेकरून ही स्लरी डायरेक्ट ह्या पंपामध्ये ज्यावेळेस आपण चालू करतो, यामध्ये हे पाणी आहे असं चालू ठेवायचं आणि पंप चालू केला की ही पूर्ण स्लरी 200 लिटर संपेपर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली पंप चालू केला की स्लरी एक अर्ध्या तासामध्ये हा 200 लिटरचा बॅलन्स संपून जातो आणि दुसरं ह्याला काही पाणी काढून भरण्याची किंवा STP करण्याची काही गरज नाही. त्यासाठी आपण हा जुगाड केला होता. मित्रांनो, असाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.